परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह गुंजावडीमध्ये आज सप्ताहाला अतिशय आनंदाच्या भरामध्ये या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। 8वं पर्व आहे आणि तालुक्यातले दुसरं 2 नंबरचं हे गाव आहे गुंजावडी। आजपासून अखंड अन्नदान या ठिकाणी सप्ताहाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे। तरी गेली 15 ते 20 दिवसापासून या ठिकाणी सप्ताहाचं मंडप बांधण्यापासून या ठिकाणी नियोजन, त्याचप्रमाणे कृषी प्रदर्शन असेल, त्याचप्रमाणे शेजारी जे बाहेर गावचे जे स्टॉल आहेत, मग त्या स्टॉलच्या माध्यमातून जवळजवळ 100-150 स्टॉलवाले या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी सप्ताहाचं विशेष म्हणजे कमिटी केलेल्या आहेत आम्ही। स्वच्छता कमिटी असेल, त्याचप्रमाणे साफसफाई कमिटी असेल, त्याचप्रमाणे अन्नदानाची कमिटी असेल, स्वागत कमिटी आहे, त्याचप्रमाणे स्टेजचे जे भाविक भक्त आहे तिथेही पण एक कमिटी असे जवळजवळ 8-10 प्रकारच्या कमिटी आहेत। म्हणजे आपल्या गावात 5 सप्ते होतात ते, तर मग त्यानुसार निवडलं गेलं की बाकी काही असा दुसरा आपला भक्तीय काही सहभाग आहे म्हणून हे गाव निवडलं गेलं। अत्यंत महत्वाचा तुम्ही प्रश्न विचारला आहे। गुंजावडी हे गाव असं आहे की ते 5 अत्यंत मोठे सप्ते आदरणीय आमचे मार्गदर्शक बनसी महाराज असतील, गावातील सर्व युवक, भजनी मंडळ, इतकं धार्मिक गाव आहे की एका कार्यक्रमाला कमीत कमी 8-10 हजार लोक असतात। त्या निमित्ताने लोक एकत्र येत आहेत, कीर्तन, प्रवचन, प्रबोधन होत आहे आणि त्यातून गावची एकी जी सलोखा आहे तो वाढत गेलेला आहे। आणि या गावचं विशेष म्हणजे जी 200 वर्षाची जी आखाड्याची जी म्हणजे यात्रेची जी परंपरा आहे ती पण अतिशय लोकांनी जपून ठेवलेली आहे। आणि विशेष म्हणजे जे तरुण मित्र जो आहे परिवार, वाढण्यापासून तर झाडण्यापर्यंत म्हणजे स्वच्छतापर्यंत इतकं मोठं काम हे तरुण या ठिकाणी करतायत। आणि हे 5 सप्त्यांमुळे हे लोकांच्या मनावरती जो सेवादान, जे श्रमदान आहे ते रुजलेलं आहे आणि म्हणून हे गुंजावडी गाव या ठिकाणी निवडलेलं आहे।